हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 1 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये नुपूरला वटसावित्रीची पूजा करायला जायची होती. पण जर मल्हारला हे समजलं तर मल्हार टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज चालवेल. तू माझ्या प्रेमात आहे, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे अशी बडबड करेल. त्यामुळे नुपूरने मल्हारपासून हे लपवण्याचं ठरवलं आणि हे लपवण्याच्या नादात नुपूरची चांगलीच फजिती झाली. नुपूरने सगळ्यात आधी तर ड्रेस घातला, मग डोळ्यावर काळा गॉगल लावला, स्टोल बांधला, परंतु मल्हारने तिला ओळखलंच आणि मग बाहेर जाता जाता जियाने तिला पकडलं, मग गायत्री रेवती मावशीने पकडलं आणि या सगळ्यांना खोटं बोलत बोलत नुपूर ही कशीबशी घराबाहेर पडली. पण शेवटी मल्हार तिला पकडणारच आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा नुपूरच्या रूममध्ये येत असतो. त्याला नुपूरला हे विचारायचं असतं की आज तू माझ्यासाठी वटसावित्रीची पूजा करणार आहेस की नाही. पण नुपूरला डायरेक्ट विचारलं तर नुपूर चिडेल, तिची रिॲक्शन काय असेल याची भीतीसुद्धा त्याला वाटत असते. पण विचारावं तर लागेलच, विचारल्यावर टेन्शन राहणार नाही असा विचार करून मल्हार हा आपल्या रूममध्ये येतो आणि रूममध्ये येताच त्याच्यासमोर असते नुपूर. अतिशय सुंदर साडी नेसून छान मेकअप करून वटसावित्रीच्या पूजेसाठी तयार झालेली नुपूर. नुपूर त्याच्याकडे एकटक पाहतच राहते आणि मल्हार तिला पाहून तर एका नजरेत फिदा होतो. तो नुपूरकडे पाहतच राहतो आणि बॅकग्राऊंडमध्ये सावर रे हे अतिशय सुंदर गाणं सुरू होतं. नुपूर ही खाली पाहते, मल्हारकडे पाहते, लाजते, हसते. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो आणि क्षणभर आपल्या हृदयावर हात ठेवतो की मार ही डालोगे. नुपूर ही स्माईल करते आणि मिररसमोर जी खुर्ची असते तेथे जाऊन बसते. मल्हार हा गालाला हात लावून तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर ही आपला बाकीचा साज शृंगार करत असते, गळ्यात मोठा हार घालते. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच असतो. नुपूर विचारते, सर फक्त पाहतच राहणार आहात की मदतसुद्धा करणार आहात? मल्हार म्हणतो, मदत? काय मदत करायची आहे? नुपूर सांगते, हा हार आहे ना मागून थोडा टाईट करा. मल्हार हा नुपूरच्या म्हणण्याप्रमाणे हार टाईट करतो. नुपूर या साज शृंगारात आणखीनच सुंदर दिसत असते. मल्हार तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. नुपूर ही खूप लाजते. मल्हारच्या नजरेला नजर द्यायची तिची हिंमतच होत नाही. मल्हार प्रेमाने तिला जवळ घेतो, मग तिचा चेहरा असा वर करतो. हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात आणि मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर आज आपल्या नात्यातली 4थी स्टेपसुद्धा पार झाली. नुपूर विचारते, सर कोणती स्टेप? पण मल्हार काही उत्तर देतच नाही. मल्हार तसाच तिच्याकडे एकटक पाहत राहतो, हरून जातो. नुपूर विचारते, सर सांगा ना कोणती स्टेप? पण मल्हार काही बोलतच नाही. मग नुपूर त्याला खांद्याला हात लावून गदागदा हलवते. तेव्हा मल्हार कोठे भानावर येतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे सगळं त्याचं स्वप्न होतं, त्याचा भास होता. नुपूर काही साडी वगैरे नेसून वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार झालेली नसते आणि मल्हारला मोठा धक्काच बसतो. नुपूर विचारते, सर काय झालंय? असे तुम्ही कोठे हरून गेलात? पुतळा झालाय तुमचा, पुतळा. आणि मग मल्हार नुपूरला सांगतो, नाही ते मी हरून गेलो होतो, बोल ना तू, तुला काही सांगायचं आहे का? तर नुपूर म्हणते, हो सर मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. मल्हार म्हणतो, मलासुद्धा तुला महत्त्वाचं सांगायचं आहे. नुपूर म्हणते, सर आधी मी. मल्हार म्हणतो, नाही आधी मी. या दोघांमध्ये आधी मी सुरू असतं. मल्हार म्हणतो, ठीक आहे तूच सांग. आता नुपूर विचार करते, मल्हार सरांना कसं सांगू? मल्हार सरांना डायरेक्ट सांगितलं की मी तुमच्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे, लगेच ते म्हणतील तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुझं माझ्यावर प्रेम आहे. दिवसभर तेच बोलत राहतील. काय करावं? वेगळ्या पद्धतीने सांगावं लागेल. असं म्हणून नुपूर मल्हारला सांगते, सर ते आजच्या दिवसाचं आहे ना खूप महत्त्व आहे. मल्हार म्हणतो, हो मला माहीतच होतं आजच्या दिवसाचं खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच तू माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवणार आहे, वडाला 7 फेऱ्या मारणार आहे, पुढील 7 जन्मासाठी माझी बुकिंग करणार आहे, हो की नाही? नुपूर म्हणते, सर तुम्हाला कोण म्हणालं? मी असं काहीच करणार नाही आहे. मल्हारला मोठा धक्काच बसतो. मल्हार म्हणतो, आता तर तू म्हणालीस की पुढील 7 जन्मासाठी तू माझी बुकिंग करणार आहे. नुपूर म्हणते, सर तुम्ही बोलले ते, मी नाही बोलले. मल्हार म्हणतो, अरे हो तू तर हे म्हणाली ना की आजच्या दिवसाचं खूप महत्त्व आहे,
मग आज वटपौर्णिमा आहे, हेच तर महत्त्व आहे. तर नुपूर सांगते, नाही सर, मी तुम्हाला हे सांगत होते की आजच्या दिवसाचं खूप महत्त्व आहे, कारण मला एका क्लायंटला भेटायला जायचं आहे. त्याच्याकडे मला मोठी डब्यांची ऑर्डर मिळणार आहे, त्याबद्दल मी सांगत होते. मल्हार म्हणतो, ठीक आहे, पण तू माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे ना, माझ्या दीर्घायुष्यासाठी पुढील 7 जन्माची माझी बुकिंग नाही करायची का? तर नुपूर म्हणते, नाही नाही, मी कशाला करू, मला काय तुम्ही 7 जन्म नवरा म्हणून नको आहे. तर नुपूरला मल्हार विचारतो, ठीक आहे, पुढील 7 जन्माची बुकिंग नाही करायची, मग कमीत कमी या जन्मात तरी तुम्हाला नवरा मानणारेस की नाही? नुपूर म्हणते, सर तुम्हाला काही काम नाही का? ठीक आहे, तुम्हाला काही काम नसेल, पण मला खूप कामं आहेत, मला माझी कामं करायची आहेत, मला माझ्या क्लायंटला भेटायला जायचं आहे. असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हार हा बेडवर बसतो आणि म्हणतो, मिसेस नुपूर खानविलकर, तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही माझ्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत नाही ठेवणार, ठीक आहे, नका ठेवू, पण मी आज तुमच्यासाठी उपवास करणार. तुम्ही जरी माझी बुकिंग नाही केली तरीसुद्धा मी तुमची बुकिंग करणार पुढील 7 जन्मासाठी, की मला तुमच्यासारखीच, नाही नाही, तुम्हीच पुढील 7 जन्म बायको म्हणून मिळावा, असा निर्धार मल्हार करतो. आणि मग थोड्या वेळानंतर नुपूर ही किचनमध्ये असते, तिच्या डब्यांची तयारी करत असते. नुपूर विचार करते, मला लवकरात लवकर स्वयंपाक करावा लागेल, मग डबे पोहोच करावे लागतील. एकदा का डबे झाले, मग मला वटपौर्णिमेची पूजासुद्धा करायची आहे. आणि घरात हे कोणाला कळायला नको, ना मल्हार सरांना, ना इतर कोणाला. नाहीतर मल्हार सर टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुद्धा कमी करणार नाही की नुपूरने माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा केली, नुपूरचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मला आहे ना लवकरात लवकर काम आवरावं लागेल. आणि नुपूर ही पोळ्यांसाठी कणिक मळत असते. आणि तेवढ्यात तायडी तेथे येते आणि म्हणते, अरे वा, नुपूरचं स्वयंपाकघर, नुपूर डब्यांची तयारी सुरू आहे वाटतं. नुपूर तिच्याकडे लक्षसुद्धा देत नाही. तायडी म्हणते, काय माझ्या घराचं करून ठेवलंय, काय दिवस पाहावे लागताय. आणि नुपूर काय करतेस? डब्याची तयारी? पोळ्या, हो पोळ्या करायच्या असतील ना, पण एवढीशीच कणिक, म्हणजे डब्यांची ऑर्डर कमी दिसतीये. मला असं वाटलं होतं नुपूरच्या हाताला चव आहे म्हणे, तर नुपूरला कमीत कमी 100-200 डब्यांची ऑर्डर तरी मिळेल. नुपूर तायडीकडे रागारागाने पाहते, पण तायडीची बडबड सुरूच असते. तायडी म्हणते, आता हाताला चव असल्यावर लोकांना सुद्धा चवीचं जेवण खायला आवडतंच. पण नुपूर, आज तू उपवास ठेवलाय का गं? आज तुझी ती नाटकं असतीलच ना, वडाला 7 फेऱ्या मारायची नाटकं. नुपूर तायडीकडे रागारागाने पाहते, पण काही बोलत नाही. तायडी म्हणते, आता हा काय प्रश्न विचारणं चुकीचंच आहे, कारण तुझ्यासारखी मुलगी मल्हारसाठी उपवास ठेवेलच ना, कारण तुझ्यासारख्या मुलींना आहे ना मल्हारसारखा मालदार पोरगा लागतच असतो. 7 जन्म काळजी घेणारा, पैसा पुरवणारा, हौसमौस करणारा, प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा. तुझ्यासारख्या मुली तर 7 जन्म काय 700 जन्म मल्हारसारखा श्रीमंत नवरा मागून घेतील. तर नुपूर चिडून म्हणते, सागरिका मॅम, तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता ना, त्याचा मला बिलकुल फरक पडत नाही. एव्हाना तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं. आणि मी उपवास वगैरे ठेवलाय की नाही याचं तुम्हाला काय करायचं आहे? तायडी म्हणते, राहिलं, माणूस प्रेमाने विचारतो तर तुला नाही सांगायचं आहे. असं म्हणून तायडी ही थोडी बाजूला जाते. तेथे कपाटामध्ये कुकीज ठेवलेले असतात. तायडी म्हणते, असं का नुपूर, तू सकाळपासून थकली असशील ना, थांब, मी ना तुला कुकीज खाऊ घालते, खा खा. तर नुपूर कुकीज खायला नकार देते. तायडी म्हणते, अगं असं का करते, खा ना, कुकीज आहेत. अगं बिस्किटच्या पलीकडे तू कधी गेली नाही, तुला तरी कुकीज काय माहिती असतील. नुपूरला खूप राग येतो. तायडी तिला कुकीज भरवण्याचा प्रयत्न करते. नुपूर म्हणते, मला नाही खायचं आहे. तायडी म्हणते, आहा, कळलं, उपवास ठेवलाय ना, कशाला लपवायचं, मग खरं खरं सांगायचं ना उपवास ठेवलाय तर. नुपूर, आता काय सांगावं तुला, तू उपवास तर ठेवलाय, पण तुझ्यासारख्या मुलींना आहे ना हे चांगलंच जमतं. उपवास ठेवायचा आणि मग असा मालदार नवरा 7 जन्मासाठी बुक करून ठेवायचा. नुपूर चिडून म्हणते, मी उपवास का ठेवलाय, कशासाठी ठेवलाय हे मला माहिती आहे. आणि मला मात्र काही मुली माहिती आहे, काही बायका माहिती आहे, ज्यांना मालदार भाऊ मात्र लागतच असतो जन्मोजन्मी. तायडीला खूप राग येतो. तायडी चिडून म्हणते, ए नुपूर, माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं बरं का. नुपूर म्हणते, का तुम्ही एवढ्या का चिडल्यात, मी तर जनरल बोलत होते, दुसऱ्या बायकांबद्दल. तुम्ही एवढं स्वतःच्या मनाला का लावून घेतलंय? तायडी चिडून म्हणते, 2 दिवस, फक्त 2 दिवसात तुझा हा माज नाही उचलला ना,
तर तायडी नाव सांगायचे नाही. आणि नुपूर चिडून म्हणते, मग तुम्ही सुद्धा माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं, एवढं लक्षात ठेवा. ऐकून घेते म्हणून तोंडाला येईल ते बोलायचं नाही. तायडी चिडून रागारागाने तेथून निघून जाते. नुपूर म्हणते, काय बाई आहे, अख्खा मूड खराब केला. येथे मला लवकर स्वयंपाक बनवायचा आहे, डबे पुरवायचे, मग वटसावित्रीची पूजा करायची आणि या बाईला येथे येऊन टोमणे द्यायचे आहेत. मूर्ख कुठली. आणि मल्हार सणांसुद्धा काही कळायला नको. नाही नाही नुपूर, असा मूड जाऊ देऊन चालणार नाही. लवकर लवकर कामं कर. तुला आज वटसावित्रीची पूजा करायची आहे, ते सुद्धा घरात कोणाला न कळता एकदम सिक्रेटली सगळं करावं लागेल, नाहीतर उगाच चर्चा होईल. असा विचार करून नुपूर तिची कामं सुरू करते. आणि मग थोड्या वेळानंतर मल्हारच्या ऑफिसमध्ये सगळे स्टाफ मस्तपैकी खात बसलेले असतात. आळूवडी किती छान आहे, समोसे किती छान आहे, अशी त्यांची बडबड सुरू असते. तेवढ्यात मल्हार तेथे येतो आणि म्हणतो, अरे वा, आज तर माझ्या फेवरेट स्वीट दुकानातून सगळं काही मागवलं आहे. पण तेवढ्यात मल्हारला आठवतं, त्याने तर आज नुपूरसाठी वटसावित्रीचा उपवास ठेवला आहे. मल्हार म्हणतो, नाही नाही नाही, मला नाही खायचं आहे. तर दीप विचारतो, असं कसं? अरे तुला तर विकनेस आहे ना, म्हणजे तुझी विकनेस आहे आळूची वडी त्या दुकानातली, खा ना. मल्हार म्हणतो, पण तुम्ही सगळं काय ठेवलं आहे? तर दीप सांगतो, अरे काही नाही, असंच एक कॅज्युअल पार्टी म्हणून ठेवली आहे, तू खा ना. तर मल्हार चिडून म्हणतो, नाही मी नाही खाऊ शकत, हे सगळं खूप तेलकट असतं, ऑइली असतं, त्यामुळे मी नाही खाणार आहे. तर दीप विचारतो, अरे देवा, तू कधीपासून ऑइली वगैरे म्हणायला लागलास? मल्हार, खरं सांग, आम्हाला नाही सांगणार का? खरं बोल, तू का खात नाही आहे? मल्हार कोमल आणि दीपला सांगतो, आज आहे ना माझा वटसावित्रीचा उपवास आहे, म्हणून मी खाणार नाही आहे. दीप म्हणतो, अरे वा, पाहिलं का कोमल, आपला मल्हार लग्नानंतर किती रोमॅन्टिक झाला आहे. कोमल म्हणते, हो ना. कोमल विचारते, पण सर तुम्ही तर पुरुष आहात ना? मल्हार विचारतो, काय? कोमल म्हणते, म्हणजे हा जो उपवास असतो ना, तो बायका ठेवतात आपल्या नवऱ्यासाठी, नवरे बायकांसाठी ठेवत नाही. तर मल्हार म्हणतो, किती जुनी विचारसरणी ही. जर आपली बायको आपल्यासाठी दिवसभर उपवास ठेवू शकते, मग आपण सुद्धा तिच्यासाठी उपवास ठेवलं तर काय बिघडतं? म्हणून मी उपवास ठेवला आहे. दीप म्हणतो, पाहिलं का? सगळा स्टाफ खूप खुश होतो. तेवढ्यात जिया तेथे येते, सगळ्यांना हाय करते. तर दीप सांगतो, जिया, तुला आजची ब्रेकिंग न्यूज कळली का? जिया विचारते, काय? दीप सांगतो, तुझ्या भावाने नुपूरसाठी वटसावित्रीचा उपवास ठेवला आहे. जिया म्हणते, मग आहे कोणाचा भाऊ? मी म्हणते ना, नुपूर खूप लकी आहे, तिला माझ्या ब्रोसारखा भाऊ मिळाला आहे. सगळे खूप खुश असतात. मल्हार विचारतो, मला फक्त एक गोष्ट सांगा, उपवासाला काय काय चालतं? पाणी चालतं ते मला माहिती आहे, मी पहिल्यांदाच ठेवला आहे ना. कॉफी चालते का? कोमल सांगते, हो चालते. मल्हार विचारतो, मग दूध कॉफी चालत असेल तर दुधापासून बनलेलं पनीरसुद्धा चालत असेल ना? मला आहे ना आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनमधला पनीर टिक्का खायचा आहे. दीप सांगतो, पनीर चालतो, पण त्याच्यावरचा टिक्का नाही चालत. मल्हार म्हणतो, मग बर्गर तर चालत असेल ना? नॉनव्हेज नाही चालत मला माहिती आहे, पण व्हेज बर्गर चालत असेल ना? तर जिया म्हणते, नाही नाही, बर्गरचं नाव काढणंसुद्धा पाप आहे उपवासात. मल्हार म्हणतो, अरे तुम्ही प्रत्येक गोष्टीला नाही म्हणताय, पहिला उपवास आहे ना माझा, थोडी मदत करायची ते नाही. आणि मल्हार रूममध्ये निघून जातो. सगळे त्याच्यावर हसू लागतात. आणि इकडे नुपूरचं मिशन वटपौर्णिमा सुरू होतं. नुपूर ही सगळी तयारी करते, पूजेचं ताट तयार करते आणि म्हणते, नाही नाही, मी पूजेचं ताट असं हातात घेऊन नाही जाऊ शकत. असं हातात घेऊन गेले तर सगळ्यांना कळेल ना की मी वटपौर्णिमेची पूजा करते. एखाद्या पिशवीत घेऊन जाते. असा विचार करून नुपूर कपाटातून पिशवी काढते आणि हे सगळं पूजेचं सामान या पिशवीत टाकते. नुपूर म्हणते, पण जर मी अशीच गेले तर मला सगळे ओळखतील, कोणाचाही माझ्यावर संशय येईल, मला आहे ना माझं रूप चेंज करून जावं लागेल. असा विचार करून पुढच्या क्षणी नुपूर चक्क एक ड्रेस घालते. जी ओढणी असते ती अशी डोक्याला मानेला गुंडाळते आणि सनग्लासेस घालते. आणि नुपूर याच अवतारात बाहेर जाण्याचा विचार करते आणि म्हणते, आज मी थोडीशी तरी वेगळी दिसतीये, लांबून पाहिल्यावर कुणी मला ओळखणार नाही. आणि नुपूर ही रूम बाहेर पडणार. तेवढ्यात मल्हार रूममध्ये येत असतो आणि नुपूरला पाहून विचारतो, एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? माझ्या रूममध्ये काय करताय? तर नुपूर चिडून म्हणते, सर. मल्हार म्हणतो, अरे वा नुपूर, आज तर तू लुकच पूर्ण चेंज केला आहे. कोठे? नुपूर सांगते, सर मी माझ्या एका क्लायंटला भेटायला चालले, माझी महत्त्वाची मीटिंग आहे. मल्हार तिच्या हातातील बॅगकडे पाहतो ज्यात पूजेचं सामान असतो. मल्हार विचारतो, यात काय आहे? नुपूर म्हणते, यात काय म्हणजे
क्लायंटला भेटायला चालले ना, यात माझं कामाचं वस्तू आहे, डबे माझे, पहा 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 पहा, पाहायचं का पहा. पण ती काही दाखवत नाही. मल्हार म्हणतो, आणि बाहेर पावसाळी वातावरण आहे, तू हे सनग्लासेस का घातलेत? तर नुपूर म्हणते, का घातलेत म्हणजे माझी मर्जी, मला जे वाटेल ते मी घालेल, तुम्हाला काय करायचं आहे? मल्हार म्हणतो, ठीक आहे तुझी मर्जी, पण तू अशी सुद्धा खूप क्यूट दिसते. नुपूरला राग येतो. नुपूर गॉगल काढते, ओढणी काढते आणि तशीच उभी राहते. मल्हार म्हणतो, अशी तू जास्त क्यूट दिसते बरं का. नुपूर खूप चिडते. मल्हार म्हणतो, तुला माझ्या क्यूट म्हणण्याचाच प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, मी तुला क्यूट म्हणणार नाही आहे. आणि नुपूर म्हणते, सर मला उशीर होतोय, मी चालली आहे. आणि नुपूर ही घरात येते. मल्हारला मात्र संशय येतो की नक्कीच दाल में कुछ काला आहे. नुपूर ही घरात येते तेवढ्या जिया तिला भेटते आणि विचारते, अरे वा वहिनी, आज तर लुकच पूर्ण वेगळा आहे. नुपूर सांगते, अगं ते मला एका क्लायंटला भेटायला जायचं आहे ना, सगळं डिस्कस करायचं आहे, म्हणून थोडं असे नॉर्मल कपडे घातले, सुटसुटीत. जियाला त्याच वेळेस नुपूरच्या हातातली पिशवी दिसते आणि या पिशवीत नारळ दिसतो. जिया विचारते, त्या पिशवीत काय आहे? नुपूर सांगते, या पिशवीत, अगं या पिशवीत डबे डबे, क्लायंटला भेटायला जायचं आहे ना, सॅम्पलसाठी डबे. तर जिया म्हणते, अरे वा, डबे का, नारळाच्या आकारचे डबे दिसत आहे. नुपूर म्हणते, हो 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 हो. जिया म्हणते, क्रिएटिव्ह बरं का, कंटिन्यू. असं म्हणून जियासुद्धा निघून जाते. नुपूरची चांगलीच फजिती होते. मग पुढच्या क्षणी नुपूर ही चोरून लपून मागे पाहून पुढे चालत असते, घराबाहेर पडते. त्याच वेळेस रेवती मावशी आणि गायत्री तेथे येतात आणि गायत्री आणि नुपूरची धडक होते. गायत्री पडणार तर नुपूर तिला सावरते आणि म्हणते, सॉरी सॉरी, तुम्हाला लागलं तर नाही ना? तर रेवती मावशी विचारते, तू आत्ता कुठे चालली आहेस? तर नुपूर सांगते, मी ना माझ्या क्लायंटला भेटायला चालले, एक नवीन ऑर्डर आहे डब्याची, मग त्याला सगळं डिस्कस करायचं आहे, डिलिव्हरी वगैरे कसे, किती डबे लागणार, त्यासाठी मी चालली आहे. तर रेवती मावशी तिच्या पिशवीकडे पाहते आणि या पिशवीतून चक्क पूजेचं ताट बाहेर निघालेलं असतं. रेवती मावशी विचारते, तू तर डब्याच्या डिस्कशनसाठी चालली आहे ना, मग हे ताट कशाला घेऊन चालली आहे पूजेचं? नुपूरला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. नुपूर म्हणते, पूजेचं ताट ना, ते पूजेचं ताट माझं कसं आहे ना, मी मार्केटिंग करते. जेव्हा मी क्लायंटला भेटायला जाते ना, तर डबे असतात ना आपले, मग क्लायंटला वाटतं की या डब्यात आपलं पोट भरेल की नाही, तर मी एक ताट घेऊन जाते. त्या ताटात सगळं अन्न टाकते, मग त्याला कळतं, हो एवढं ताट भरून जेवण आहे, मग माझं पोट भरेल. अशी माझी आयडिया आहे. गायत्रीला हे खरं वाटतं, रेवती मावशीला सुद्धा पटतं. रेवती मावशी म्हणते, हो पाहिलं गायत्री वहिनी, आपल्या सुनबाईला आहे ना अख्ख्या जगाची मार्केटिंग जमेल, सगळं जमेल, पण स्वतःच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीची पूजा करायला काही जमायची नाही. नुपूर गप्प बसते. रेवती मावशी रागारागाने निघून जाते. गायत्री तिला विचारते, काय ग नुपूर, आज डब्याला काय बनवलंय, सांग सांग. नुपूर तिला सांगते, तुमच्यासाठी स्वीट काढून ठेवलंय किचनमध्ये, जाऊन खा. गायत्री खुश होते आणि घरामध्ये निघून जाते आणि नुपूर ही घराबाहेर जाते. आणि पुढच्या क्षणी नुपूर तिच्या माहेरी असते. अन्वय घरी असतो आणि नुपूर ही अतिशय सुंदर साडी वगैरे नेसून तयार होऊन बाहेर येते. तर अन्वय म्हणतो, नुपूर किती छान दिसतेस तू, पण मला एक कळत नाही आहे, तू येथे ड्रेस घालून आली, येथे तयार झाली आणि आता बाहेर चालली आहे, मग तू येथे का आली होती? तर नुपूर सांगते, अरे मला असं वाटलं की मी आपल्या मीना वहिनीबरोबर वटसावित्रीची पूजा करायला जाईल, म्हणून मी येथे आले होते. कुठं आहे मीना वहिनी? तर अन्वयला संशय येतो. अन्वय म्हणतो, तू मीना वहिनीबरोबर वटसावित्रीची पूजा करायला आली, ठीक आहे. अगं ती गेली आहे पिक्चरला, ती कायची व्रतन पूजा करते, ती गेली आहे पिक्चर बघायला आणि ईशालासुद्धा बरोबर घेऊन गेली आहे. आणि मला एक कळत नाही, तुला पूजा करायचीच होती तर तुमच्या घराजवळसुद्धा एखादं वडाचं झाड असेल ना, तेथे करायची पूजा. तुमच्या घरातसुद्धा अनेक लोक आहेत, त्यांच्याबरोबर करायची. मग तू येथे पूजा करण्यासाठी का आली एवढ्या लांब, ते मला कळत नाही आहे. आता दादाला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न नुपूरला पडलेला असतो. नुपूरची बोलतीच बंद होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. नुपूरची खूप फजिती झाली आहे, ते पाहायला मजा आली. आजचा एपिसोड भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही गुपचूप पूजा करण्याचा प्रयत्न करेल, की मल्हार सरांना कळायला नको, कोणाला कळायला नको, आणि
पूजा करता करता नुपूरला चक्क चक्कर येणार. नुपूर खाली कोसळण्याआधीच मल्हार तेथे पोहोचेल. नुपूर म्हणेल, सर मी तुमच्या 7 जन्मासाठी नाही तर फक्त दीर्घायुष्यासाठी पूजा करतेय. मल्हार म्हणेल, ठीक आहे मग मी पूजा करतो पुढील 7 जन्मासाठी तुझी बुकिंग करण्यासाठी. नुपूरला मोठा धक्काच बसेल आणि मग थोड्या वेळानंतर मल्हार आणि नुपूर हे घरी असतील. मल्हारला नुपूर म्हणेल, सर दिवसभर उपवास ठेवलाय ना, आता गुपचूप खाऊन घ्या. मल्हार म्हणेल, नाही आधी मी तुला भरवणार मग तू मला भरवायचं. नुपूरचा नाईलाज होईल. मग मल्हार स्वतःच्या हाताने नुपूरला भरवेल आणि नुपूर मल्हारला भरवणार. हे काही तायडी आणि रेवती मावशीला आवडणार नाही. त्यांचा चांगलाच जळफळाट होईल. फ्रेंड्स, आजचा एपिसोड तुम्हालासुद्धा आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.